स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही बघू शकता आज आम्ही आलेलो उरणमध्ये आलेलो आहोत. बघू शकता तुम्ही उरणमध्ये आम्हाला समजलं का इथे सुद्धा गरबा होतं, त्याच्यामुळे आम्ही बघायला आलो. पहिला आम्ही गेलो मंदिरामध्ये पाया बिया पडला. इथे बघू शकता आरती चालू होती आणि एक साईडला पाया पडायचा होता. मग आम्ही पाया पडायला गेलो, पाया बिया पडला आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिथं निघलो. बघू शकता नुसत्या झोपा येताना झोपा नाही तशी बघू शकता सगळीजण अशी तशी नाचत होती. माणसं स्टार्टिंगला कमी मी होती, 11:30 वाजून गेलेले तरी माणसं नव्हती. त्याच्यानंतर मग हळूहळू मला वाटलं आता कोण खेळायचं नाही. मग बघू शकता इथं मॅच चालू होती, लास्टचा बॉल होता आणि इथं किकलाला लागली, सगळीजण जिंकली मॅच. तर तरी तसे सगळ्याकडे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असतं, दर दिवस असतं. त्याच्यामुळे कोण ना कोण काही ना काही नवीन बनवून इथंशी येत असतात. पण इथंशी थोडी पद्धत वेगवेगळी प्रकारची आहे. म्हणजे आपल्याकडे जसं गरबा खेळतात तशा पद्धतीनं नव्हे, तर इथंशी दांडल्या बिंडल्या किंवा असं म्हणजे काही ना काही बनवून येतात माणसं आणि मग नाचतात. आणि जी कोण बनवून नाही येत ती सगळी साईडला उभी राहून बघताना असा प्रकार असतं इथंशी. या माणसाने जास्तच केच लावलेलं, त्याच्यामुळे जास्त त्याचे तोंडा व्हायचं होतं र, त्याच्यामुळे त्याचा लफरा होत होता. लफरा म्हणजे तो लफरा नाही रे, केसांचा लफरा. त्याच्या दावेला तोंडावं केस असं, आणि त्यात हवा जास्त होती ते तशी, कारण तिथे समुद्र आहे ना त्याच्यामुळं. तुम्हाला वेगळंच काय वाटतं? जाऊ दे, कसं वाटतंय बघा.
आता तुम्ही मला विचारू का तो काय बोलला, मनास काय समजलं नाही तो काय बोलला. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू नाही शकत तो काय बोलला, त्याची भाषा मनास समजत नव्हती. याला विचारला आलास कंशे तर सांगते आता बोलू तरी काय मी. भाई दारू बिरू पिऊन आली काय झाली की समजा नाही बहीण, वेगळीच काय बोलतान. हे भाई आजच्या एक अंगणाला काय भाई कल्ला करत. मला वाटलं खरं पैसा जाम पैसा झालाय म्हणून मी गेलो एटलाला. बघू शकता याच्या बहिणा, अरे इथं खोटी नोट आहे काय, याच्या बहिणा खोट्या नोटीवर होता अंशा बोगडच्या उचलायला गेलो जात त्याला. मला वाटलं खरी आहे का, यांच्या बहिणा अंगान आले का काय समजा नाही बहिणी. बघा काय एक एक कांड करताना बहिणी. तर खरंच सोंदीर झाला याच्या बहिण. खाली बघू शकता टेबलाच्या खाली गेला डायरेक्ट. भाई बेआकार काम आहे इथं बहिण. एक एक अंगाने येते ना भाई, काय 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 कांड करताना भाई सांगू शकत नाही. तर तुम्ही नक्कीच आहे तसे उरणमध्ये आहे. तर ठिकाणाचं मला नीट नाव नाही माहिती, मी नाव विसरलो. त्याच्यानंतर आम्हाला भेटला बेलपारकर, तर त्याच्याकडनं तर आम्ही माहिती घेतून थोडी.
आता हे तुम्हाला माहिती असतं म्हणून मी तुम्हाला सांगते, तशी घड बसत नाही, तशी एक मडकं असते आणि हे मडकाच्या आतमध्ये दिवा आहे आणि तो दिवा 9 दिवस असते चालू. अशा पद्धतीने तशी गरबा साजरा केला जातो. हे तुम्हाला माहिती नाही म्हणून नवीन काहीतरी मला माहिती नव्हता, हा मला नंतर माहिती पडलं हे सर्व काही. हे अशा पद्धतीने इथं गरबा असते आणि वेगवेगळे फॅन्सी ड्रेस नवीन काही ना काही नवीन आपल्याला नवीन रोज पाहायला मिळतं. तर तुम्ही नक्की येऊ शकता इथं बघायला. बघू शकता अनेक प्रकारचं माणसं म्हणजे वेगवेगळे लांबशी माणसं इथं बघायला येतात. आता उरणमध्ये आहे तर नाव गावाचं मीच विसरलं तर म्हणून मी तुम्हाला सांगेन, समजून घ्या. आणि बघू शकता तुम्हाला दांडल्या बिंड्या नसतील तर तशी दांडल्यासुद्धा भेटतील तुम्हाला. इथं दांडल्या घ्यायचा आणि तिथं खेळायला जायचं आणि स्टेप बी मारू शकतो तुमच्या पद्धतीने, असं आहे. आता तुम्हाला वाटलं असेल या काय चाललंय, अरे इथं लागला शेतावर गाणे. तर सगळीजण बघू शकता असे बहीण शेता लावतात असा म्हणजे दाखवतात, म्हणजे शेता काम करता वेळी हे सगळं काही असं दाखवतात. हे असं आहे. चला गाईस, या व्हिडिओमध्ये इतकाच. भेटूया वेगळी व्हिडिओमध्ये कुठेतरी नवीन ठिकाणी. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा, आवडली तर व्हिडिओ. अजून काय बोलू, चॅनलला सबस्क्राईब तरी करा, मग मला मोटिवेशन भेटेल काही ना काही नवीन करण्यासाठी. चला भेटूया वेगळीकडं कुठेतरी. तोपर्यंत बाय बाय.